गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। सीना नदीला महापूर आलाय। मोहोळ तालुक्यामधील सीना नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। लांबोटी परिसरामधील नदीचं ड्रोनच्या सहाय्यानं टिपलेली ही दृश्य आपण बघतो आहोत। सोलापूरच्या मोहोळ भागामधली दृश्य आहे। सीना नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा अक्षरशः वेढा पडल्याचं चित्र या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यांमधून आपल्या समोर आहे। मोठ्या प्रमाणावरती पडलेला पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली ही भीषण परिस्थिती सोलापूरच्या मोहोळ भागामधली ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य सांगतात की सीना नदीकाठच्या गावांना कशा पद्धतीनं एकूणच हा पुराचा वेढा पडला। तर तिकडे म्हाडामध्ये सीना नदीतनं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। म्हाडा आणि करमाळा तालुक्यामधील 26 गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। या भागातील नागरिकांना एनडीआरएफच्या टीमकडनं सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास या गावातनं 80 ते 90 नागरिकांना या टीमनं बाहेर काढून सुरक्षा स्थळी पोहोचवलंय। सोलापूरच्या म्हाडामधली दृश्य आपण बघतोय। सीना नदीतनं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यानंतर उद्भवलेली ही सगळी परिस्थिती एनडीआरएफच्या टीमकडनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। लोकांना या पुराच्या पाण्यातनं बाहेर काढलं जात आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। सीना नदीला पूर आलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर म्हाडा असेल, करमाळा असेल, या ठिकाणात सुद्धा जे उंदर गाव असेल या ठिकाणी दारफळ या गावाला सुद्धा पाण्यानं वेढा दिलेला आहे। ज्या गावामध्ये लोक अडकलेले आहेत त्या लोकांना रेस्क्यू टीमच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आता आपण एकंदरीत पाहिलं तर जी रेस्क्यू करणारी टीम आहे ती माझ्याबरोबर आहे। काय सांगाल आपण, किती लोकांना बाहेर काढलं? सर, आम्ही 90 ते 95 लोकांना रेस्क्यू केलं आहे। काल सायंकाळी 7 ते 8 वाजेपासून आम्ही इथं आलेलो आहे। तिकडं 2 गावांना रेस्क्यू केलं आहे आणि आता हे 3रं गाव आहे आमचं, 3रं त्याचं होतं। आणि आम्ही अजून आता जोपर्यंत रेस्क्यू करायचे आहे तोपर्यंत करू आणि मान्यता घेऊन आम्ही पुणे 5 एनडीआरएफ पुणेला आम्ही। किती टीम तुमची दाखल झालेली आता या दारफळमध्ये? 30 माणसाचं टोटल, एक टीम 30 माणसाची। आपण एकंदरीत बघितलं तर जे दारफळ गाव आहे त्या गावाला पूर्ण पाण्याने वेढा घातलेला आहे आणि 30 लोकांची एनडीआरएफची टीम आता या लोकांना बाहेर काढण्याचं, रेस्क्यू करण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा, दारफळ।